आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते संजय तात्या गाडे यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या मस्तावलेल्या वडूज पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेला तात्काळ बडतर्फ करा या मागणीसाठी बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे चळवळीतील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची सातारा विश्रामगृहावर बैठक झाली। कारवाई न केल्यास पोलीस मुख्यालयाबाहेर 19 तारखेला तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसे निवेदन पोलीस अधीक्षक समीर शेख यांना देण्यात आले। प्रकरणाची पूर्ण माहिती घेतल्यावर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देऊन 19चे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची पदाधिकाऱ्यांना विनंती केल्याने त्यास मान देऊन 8 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव गणेश भिशे, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेश चव्हाण, डीपीआयचे ऋषिकेश गायकवाड, दलित महासंघाचे उमेश खंडसोडे, पीआरपीचे युवराज बापू कांबळे, जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने, शिवतेज पत्रकार संघटनेचे रोहन राजे शिर्के, संविधान प्रचारक गणेश वाघमारे, दलित मित्र महेश शिवदास, आरपीआयचे महासचिव सुहास मोरे, आरपीआयचे सागर फाळके, युथ पॅन्थरचे अंकित वाघमारे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अमोल पाटोळे, दलित पॅन्थरचे अरविंद गाडे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे किरण बगाडे, बहुजन समाज पार्टीचे सतीश गाडे, राष्ट्रीय काँग्रेसचे अरबाज शेख, ज्येष्ठ पत्रकार सुरेश बोतालजी, लहुजी शक्ती सेनेचे सचिन कांबळे, लोक जनशक्ती पार्टीचे करण गायकवाड, माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे सर, संभाजी ब्रिगेडचे अनिल जाधव, रासपाचे डॉक्टर रमाकांत साठे, अल्पसंख्याक मुस्लिमचे सादिकबाई शेख, रघुनाथ सकट, किरण माने, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल भाऊ कांबळे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे, सातारा तालुकाध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड, कोरेगाव तालुकाध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे, सातारा शहराध्यक्ष अजय पुलावळे, आदिवासी आघाडीचे शंकरराव उईके, वंचित बहुजन आघाडीचे बबनदादा करडे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीता येवले, सातारा महिला तालुकाध्यक्ष श्रीमंत रोहिणी माने, वंचित बहुजन आघाडीचे सतीश कांबळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष रोहित खरात व इतर पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित। रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे, सातारा जिल्हा प्रतिनिधी। नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। घनश्याम सोनवणेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। घनश्याम सोनवणेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। हम सब एक है, हम सब एक है। विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। जय भीम, जय संविधान। जय भीम, जय संविधान। सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आंबेडकरवादी, मानवतावादी, संविधानवादी, परिवर्तनवादी विचार संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांची भेट घेतली होती। भेटीचं कारण काल वडूज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष सन्माननीय संजय तात्या गाडे यांना फोनवरून अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि हिटलरवादी पद्धतीनं काल जी भाषा वापरली ते घनश्याम सोनवणे, त्या घनश्याम सोनवणेचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी, त्यांच्यावर बडतर्फाची कारवाई करण्यासाठी आज आम्ही सर्व पक्षीय नेत्यांनी समीर शेख साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आज आमचं जे सविस्तर निवेदन आहे ते निवेदन त्यांना दिलेलं आहे। त्या संदर्भानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी अगदी मन मोकळेपणानं आमच्या जे काही मनामध्ये शंका आहेत त्या शंकेचं निरासन होईपर्यंत समीर शेख साहेबांनी आमच्याशी संवाद साधला। आम्ही येत्या 8 दिवसामध्ये जर या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगानं जर घनश्याम सोनवणे जर कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही पुन्हा एकदा या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मोठ्या पद्धतीनं या सातारा जिल्ह्यातील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांना एकत्रित करून या सातारा जिल्ह्यामध्ये
आंबेडकरवाद्यांचा आवाज काय असतो, आंबेडकरवाद्यांची ताकद काय असते आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर जर बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशा तसं कसं उत्तर देता येईल याची चुणूक आम्ही येत्या सोमवारी निश्चितपणे दाखवून देऊ. जय भीम, जय संविधान, जय संविधान, भारतीय संविधानाचा जय असो.